ताई, या गावातील सरपंच जे आहेत तर त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे. तुमची प्रमुख मागणी जी आहे ती मान्य झालेली आहे. माझी प्रमुख मागणी तर ती होतीच, ते जे मेन आरोपी होते ते म्हणजे त्यामध्ये मेन सगळेच होते, पण हा मास्टर माइंड होता सरपंच, म्हणून त्याला अटक पाहिजेच होती. परंतु जेवढे माझे सगळे आरोपी आहेत ज्यांनी माझ्यासोबत हे केलं त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे. तोपर्यंत मी महाराजांच्या स्मारकापासून हलणार नाही. जोपर्यंत सगळे आरोपी अटक होऊन ते ताब्यात घेतल्या जात नाही पोलीस प्रशासनाच्या, तोपर्यंत मी इथून स्मारकापासून उठणार नाही. दुसरी गोष्ट, आज वंजारी समाजातर्फे मेळावा घेण्यात येत आहे आणि त्यात असं म्हटलं जातं की ते या ठिकाणी जे घडलंय ते सत्य त्या ठिकाणी सांगणार आहेत. सत्य ते सांगतीलच. त्यांच्या CCTV आहे, आपला पण CCTV फुटेज आहे. त्यांनी मी बघितलं त्यांचे ते बाईट वगैरे. ते त्यांना असं आहे तर त्यांचाही CCTV, आपलाही CCTV आहे. आणि मग मी कोणत्याच समाजाच्या विरोधात नव्हते, त्या समाजकंटकांच्या विरोधात होते. आणि मी वंजारी समाज म्हटले होते, पण तो गावापुरता मर्यादित समाज होता. त्यामुळे आता मी जे आजूबाजूचे त्यांच्यासोबत जोडत आहेत त्यांनी मला बहीण म्हणून बघा, आपली आई बहीण समोर ठेवून बघा आणि नंतर मेळावे घ्या, मोर्चे काढा. जर माझं खोटं असेल तर शिवाजी महाराज स्मारकासमोर मला फाशी द्या. खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवीच आहे, पण प्रशासनाचं असं म्हणणं आहे की हा पुतळा हटवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले होते आणि तेही पोलीस प्रशासनाच्या अहवालावरून तहसीलदारांनी आदेश दिले होते की हा पुतळा हटवण्यात यावा. पुतळा हटवणं म्हणजे गावातल्या लोकांना हटवणं असं नव्हतं. अचानक तर तुम्ही शिवाजी महाराजाला उचलून नागराला बांधण्याची जर भाषा करत असन तर मी एक शिवकन्या, मी कधीच होऊ देणार नाही, होऊ दिलंही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजासाठी लढणार. त्या दिवशी लढले, त्या दिवशी माझा जीव जाऊ शकत होता. ते दगड टाकण्याच्या तयारीत होते. तुम्ही तर व्हिडिओ तर बघितलाच तुम्ही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला कोणालाही हात लावू देणार नाही. हा पुतळा परवानगी घेऊन बसवण्यात काय गैर होतं मग? तो 3 तारखेला अज्ञात व्यक्तीनं बसवलेला होता. कोणत्याही गावात, कुठे, कोणत्याही वस्तीवर, तांड्यावर जर कोणत्याही थोर पुरुषाचं जर पुतळा स्मारक उभं राहतं, त्याची आरती घेणं, त्याचा मान सन्मान करणं, त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. हा महाराष्ट्र, हा देश त्यांच्यामुळेच घडलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.